जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण कन्या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ कसा असणार आहे हे पूर्ण तपशिलात आणि वास्तवाच्या आधारावर पाहणार आहोत। हे राशी भविष्य फक्त सकारात्मक गोष्टी सांगण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात काय घडू शकतं, कुठे अडचणी येऊ शकतात आणि कुठे संधी मिळू शकते हे स्पष्टपणे सांगणार आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विचार, निर्णय आणि शिस्त यांची परीक्षा घेणारा ठरणार आहे। एकूण प्रभाव। या काळात कन्या राशीच्या लोकांना असं वाटेल की प्रत्येक गोष्ट नीट नियोजन करूनच करावी लागते। अचानक निर्णय घेतले तर अडचणी वाढू शकतात। मन सतत विचारात राहील आणि छोट्या गोष्टीही डोक्यात जास्त फिरतील। हा काळ तुम्हाला अधिक प्रॅक्टिकल, मच्युर आणि रिस्पॉन्सिबल बनवणारा आहे। करिअर व नोकरी। करिअरच्या बाबतीत कन्या राशीसाठी हा काळ मेहनतीचा आहे। ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल आणि जबाबदाऱ्या वाढतील। तुमच्याकडून परफेक्शनची अपेक्षा ठेवली जाईल। चूक झाली तर ती लगेच लक्षात घेतली जाईल, त्यामुळे काम करताना जास्त काळजी घ्यावी लागेल। नोकरीत असलेल्या लोकांना प्रमोशन लगेच मिळेलच असं नाही, पण तुमची मेहनत नोंदवली जाईल। नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर पूर्ण माहिती घेऊनच पुढे जा। किट, अकाउंटिंग, मेडिकल, टीचिंग, क्लेरिकल आणि प्लॅनिंग क्षेत्रात असलेल्यांना थोडा ताण जास्त जाणवेल। व्यवसाय। व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ स्टेडी आहे। मोठा नफा नाही, पण नुकसानही टळेल। ग्राहकांशी व्यवहार करताना प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा। कागदपत्रांची चूक, टॅक्स, बिल किंवा पेमेंट डिले यामुळे त्रास होऊ शकतो। नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा चालू व्यवसाय मजबूत करण्यावर लक्ष द्या। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवला नाही तर गैरसमज वाढू शकतात। आर्थिक स्थिती। पैशाच्या बाबतीत हा काळ सावधगिरीचा आहे। उत्पन्न येईल, पण खर्चही तितकाच वाढेल। घरगुती खर्च, आरोग्य किंवा अचानक आलेली जबाबदारी पैसा अडवू शकते। सेव्हिंग्ज करायची इच्छा असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। कोणालाही उधार देणं किंवा हमी देण्या काळात टाळलेलं चांगलं। प्रेम जीवन। प्रेम जीवनात कन्या राशीसाठी हा काळ थोडा गुंतागुंतीचा आहे। तुम्ही जास्त विचार करता आणि त्यामुळे भावना व्यक्त करणं कठीण जातं। जोडीदाराला वाटू शकतं की तुम्ही इमोशनली डिस्टंट आहात। जुने मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ शकतात। सिंगल लोकांच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतं, पण लगेच कमिटमेंट होईलच असं नाही। संवाद स्पष्ट ठेवलात तर नातं वाचू शकतं। विवाह व दाम्पत्य जीवन। विवाहित कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ ॲडजस्टमेंटचा आहे। कामाचा ताण घरात येऊ शकतो। लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, विशेषतः पैशांवर किंवा जबाबदाऱ्यांवरून। शांतपणे बोलणं आणि समोरच्याचं ऐकून घेणं फार गरजेचं आहे। थोडी समजूत दाखवली तर परिस्थिती नियंत्रणात राहील। कुटुंब व सामाजिक जीवन। कुटुंबात तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल। तुमच्याकडून योग्य निर्णयांची अपेक्षा केली जाईल। कधी कधी तुम्हाला असं वाटेल की सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे। समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील, पण स्वतःसाठी वेळ काढणं कठीण जाईल। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीने विशेष काळजी घ्यावी लागेल। पोटाचे त्रास, ॲसिडिटी, गॅस, झोप न येणं किंवा अँझायटी जाणवू शकते। मानसिक ताणाचा थेट परिणाम शरीरावर होईल। वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम खूप उपयोगी ठरेल। आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या वाढू शकते। मानसिक अवस्था। या काळात तुमचं मन सतत ॲक्टिव्ह राहील। ओव्हरथिंकिंगमुळे निर्णय घ्यायला वेळ लागेल। स्वतःवरच जास्त प्रेशर घेण्याची सवय त्रासदायक ठरू शकते। मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढणं आवश्यक आहे। अंतिम निष्कर्ष। एकूणच पाहता,
कन्या राशीसाठी हा काळ सोपा नाही, पण महत्वाचा आहे. हा काळ तुम्हाला शिस्त, संयम आणि जबाबदारी शिकवतो. मोठे फायदे लगेच दिसणार नाही, पण योग्य पद्धतीने वाटचाल केली तर नुकसान नक्कीच टळेल. जर तुम्ही शांतपणे विचार करून निर्णय घेतले, तर पुढील काळात याच मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.